रात्री नवरा दिवसा सासरा भयंकर शरीर सुख। आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। ही घटना आहे कोकणातील एका शांत गावामधली। पुढे काय घडलं ते बघण्याआधी व्हिडिओला लाईक करा। शिल्पा एक सुंदर मोहक तरुणी, वय 22 वर्ष। लहानपणापासूनच तिच्या सौंदर्याची गावात चर्चा होत असे। तिचं लग्न झालं राकेश बरोबर। राकेश शहरात कामाला होता, महिन्यातून एकदाच घरी येई। शिल्पा हळूहळू एकटी पडली, पण तिच्या घरात एक अजून पुरुष होता, तिचा सासरा वसंतराव, वय 50च्या आसपास, पण अजूनही जबरदस्त ताकदवान आणि रुबाबदार व्यक्तिमत्व। सुरुवातीला सासऱ्याचं वागणं आदराचं वाटायचं, पण एका रात्री सगळं काही उद्ध्वस्त झालं मित्रांनो। काय झालं त्या रात्री चला बघूया। एक वादळी रात्र, विजांचा कडकडाट आणि शिल्पा एकटीच खोलीमध्ये। राकेश येणार होता, पण त्याचा अचानक फोन आला। मी येऊ शकणार नाही। तिच्या डोळ्यात निराशा दाटली। तेव्हाच वसंतरावाने हळूहळू तिच्या खोलीचा दरवाजा उघडला। घाबरू नकोस ग, मी आहे ना। त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती मित्रांनो। रात्रीचा अंधार, वादळी वारा आणि तिचं एकटेपण सगळं मिळून एक विचित्र वातावरण तयार झालं होतं मित्रांनो। त्या रात्री वसंतरावाने एक पाऊल पुढे टाकलं आणि शिल्पा ती थांबली नाही। दिवसेंदिवस रात्री सासऱ्याशी शारीरिक सुख मिळवत होती, पण दिवसा काय घडायचं? दिवसा सासरा बनायचा तिचा नवरा, जागोजागी मिठी, थोडीशी नजरांची चोरट्या भेटी स्पर्श। ही आग थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेली मित्रांनो। शिल्पा आनंदात होती, तिला मिळत होतं ते शरीर सुख जे तिला राकेशकडून कधीच मिळालं नव्हतं। पण मग एक दिवस राकेश अचानक घरी आला। त्याने काहीतरी वेगळं जाणवलं। घरात एक विचित्र वास, जणू काही आपल्या घरात विचित्र घडतंय। त्याने संशयाने तपास सुरू केला। एक रात्री त्याने पाहिलं आपल्या वडिलांना आपल्या बायकोसोबत, ते पण पलंगावर मित्रांनो। त्या दृश्याने राकेश वेडापिसा झाला। त्याने एक भयंकर निर्णय घेतला। एका रात्री विजेच्या अंधारात त्याने दोघांनाही झोपेत गळा दाबून ठार केलं आणि गावाच्या विहिरीत फेकून दिलं। दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर एकच खळबळ उडाली। शिल्पा आणि वसंतराव गायब झाले। कुणी म्हणाले प्रेम करून पळून गेले, तर कुणी म्हणाले आत्महत्या केली, पण खरी गोष्ट कुणालाच कळाली नाही। पण राकेश मात्र शांतपणे गावात राहत होता, जणू काही घडलंच नव्हतं। पण रात्री त्याला ऐकू येत होत्या शिल्पाच्या किंकाळ्या। वसंतरावाचा हात त्याच्या गळ्यावर, प्रत्येक रात्री शरीर सुख नव्हे तर मृत्यूचा भयानक स्पर्श। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला वसंतराव आणि राकेशची कहाणी? कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।